आहे आणि विक्रम काकडे काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज भरतील। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विक्रम संजय काकडे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांनी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याच्या करता त्या ठिकाणी आता निश्चित केलेला आहे। उमेदवारी अर्ज भरेपर्यंत जे जे इच्छुक असतात ते सर्वच आशावादी असतात। एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता जो आहे तो निर्णय मान्य करत असतो। या जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी मिळून आदरणीय सुनेत्रावहिनींना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले होते आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना तो मान्यच असतो आणि सगळ्यांनी तो मान्य केलेला आहे। सगळ्यांची चर्चा झालेली आहे। उमेश पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात की कुठल्याही प्रकारची नाराजी नाहीये, एकमतानं विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। मी सर्वप्रथम तर आमचे नेते दिवंगत नेते आदरणीय अजितदादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवंदन करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, माननीय तटकरे साहेब असतील, राणे साहेब असतील, या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली। त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळींचा आभार व्यक्त करतो। जे महेंद्र दळवी आमदार आहेत त्यांच्या कन्याने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे। कुठेतरी महायुतीतच बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी त्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही। वरिष्ठ नेते मंडळी आहेत हे त्याच्या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील। थँक्यू। माझे माईक द्यायचं सगळ्यांना।